अण्णा हजारेंच्या जागे होण्याच्या टायमिंग मागे नेमकं काय गणित आहे याचं उत्तर देखील पुढच्या काही दिवसांमध्ये मिळेलच। यानंतर बघूयात पुढची बातमी। नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। पुण्यातील गुंड गजा मारणेच्या घरी खासदार लंकेंनी भेट घेतली, त्यावरून टीकेची झोड कशी उठली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत। लंकेंची वरात गुंडाच्या दारात। जायंट किलर लंके किलर मारणेच्या घरात। वादानंतर लंकेंनी मागितली माफी। मला जर माहित असतं तर मी गेलोच नसतो ना। दक्षिण नगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी भलताच वाद ओढवून घेतलाय। सुजय विखेंसारख्या बलाढ्य उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत पाडाव करून निलेश लंके जायंट किलर ठरले। मात्र तेच लंके खऱ्याखुऱ्या किलर गुंडाच्या घरी गेल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडले। लंकेंनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी भेट दिली। गुंड गजा मारणेनं त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खासदार गुंडाच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारत असल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटानं टीकेची तोफ डागली। निलेश लंकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, सुजय विखे यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना ज्या पद्धतीनं मारण्यात आलं, मला वाटते निलेश लंके कदाचित त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी गेले असतील की तुमचं खूप चांगलं सहकार्य आमच्या मतदारसंघात झालं। जे काही घडलं ते योग्य नाही असं सांगत रोहित पवारांनीही लंकेंच्या कार्यकर्त्यांचे कान उपटले। तर चौफेर टीकेनंतर निलेश लंकेंनी माफी मागितली। ते घर गजा मारणेचं असल्याचं माहीत नव्हतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही। निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे। त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल। जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला। आता टीका टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण। आता झालाय, ऍक्सिडेंट झालाय, झाली चूक। मला जर माहित असतं तर मी गेलोच नसतो ना। तर आपल्याला माहिती आहे या रस्त्याने गेल्यानंतर पुढं आडे आणि तो रस्ताच नीट नाही, आपण रस्त्याने जाऊ का? पण माहीतच नसलं तर आपण चुकतो ना। तशी गंमत झाली। एखाद्या राजकीय नेत्यानं गुंड मारणेच्या घरी भेट देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती। त्यावेळी पार्थची चूक झाल्याची कबुली अजितदादांनी दिली होती। हा गुंड मारणे नेमका कोण तेही जाणून घेऊया। गजा मारणे हा गुंडगिरीच्या मुळशी पॅटर्न पैकी एक। मारणे गँगचा तो म्होरक्या आहे। खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणं, अवैध शस्त्र बाळगणं अशा प्रकारचे तब्बल 25 गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहे। त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती। 3 वर्षांपूर्वी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर 300 गाड्यांचा ताफा घेऊन त्यानं पुण्यापर्यंत मिरवणूक काढली होती। त्याची बायको जयश्री मारणे मनसेची माजी नगरसेविका आहे। गजा मारणेचे विविध पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं। एवढ्या कुख्यात आणि नामचीन गुंडाच्या घरी एखाद्या खासदारानं जाणं हे निश्चितच योग्य नाही। त्यामुळे गुंडगिरीला राजकीय आश्रय मिळत असल्याचं स्पष्ट होतं। नव्यानंच खासदार झालेल्या लंकेंचं हे असं वागणं बरं नव्हतं। लैलेश बारगजे, अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।